Wow, congratulations. I'm proud of you, Gattu. अविनाश, तू हे एकट्याने हँडल केलंस. खरंच ग्रेट. अरे तू आता इथली काळजी करू नको, पण इथे लवकर ये. बाय, टेक केअर. बाय. अहो, तुम्ही बोलवलं होतं? हा, ये जय, ये. बस. अरे आत्ताच अविनाशचा फोन आला होता. देव मॅडम, आज खूप खुश दिसताय तुम्ही. अविनाशनी बातमीच तशी दिली आहे ना. जय, कॅनडाची कॉन्फरन्स सक्सेसफुल. ओ ग्रेट. मॅडम, खरंच अविनाश सारखा केपेबल माणूस नाही बघितला मी. म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये त्यांनी जे काही अचीव्ह केलंय, आता बघा ना, ही एवढी मोठी कॉन्फरन्स त्याने एकट्यानं हँडल केली. याचं सगळं श्रेय अविनाशला एकट्याला जातं, नाही? नाही हा दाभोळकर साहेब, श्रेय सगळ्या देव टूर्सला आहे. या सगळ्या टीमला आहे. म्हणजे काय, कॉन्फरन्स जरी त्यांनी एकट्याने हँडल केली असली तरी इथली सगळी कामं ही मुलं अतिशय जबाबदारीने पार पाडतात. आणि म्हणूनच कॅनडाच्या प्रोजेक्टवर तो अगदी नीट कॉन्सन्ट्रेट करू शकेल. हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे मॅडम. तुम्ही नेहमीच सगळ्यांना सगळं क्रेडिट देता. नाही, मोठेपणा काय त्यात. नाही, ज्याचं त्याचं क्रेडिट प्रत्येकाला मिळालंच पाहिजे. तो हक्कच आहे यांचा. जय, आता खूप काम आहे आपल्याला. खरं म्हणजे ना, या कॅनडाच्या प्रोजेक्ट बद्दल मी स्वतः जरा साशंक होते. मी म्हणत होते अविनाशला की नको प्रयत्न करूस म्हणून, पण दिस वॉज हिज डिसिजन. आणि त्याने ते करून दाखवलं. आपल्या मुलांनी घेतलेला निर्णय योग्य होता हे कळल्यानंतर किती बरं वाटतं, नाही देव मॅडम? पण तोच निर्णय जेव्हा चुकतो तेव्हा खरंच कळत नाही दोष कोणाला द्यायचा. आपल्या मुलीला, स्वतःला, की परिस्थिती? दोष कोणालाच देऊ नये. म्हणजे झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणावं आणि पुढे जात राहावं. एवढं सोपं नाहीये ते देव मॅडम. बघा ना, आधी तिचा एक निर्णय चुकला पण त्याचा तिला किती त्रास होतोय. तिचा तो नवरा सॉरी, एक्सक्यूज मी. दाभोळकर सरांचं हे रूप क्वचितच आपल्या समोर येतं. मुलीचा विषय निघाला ना की खूप हळवे होतात ते. तिची खूप काळजी वाटत असणार त्यांना. जय, माझ्या मनात जे आहे ते जर प्रत्यक्षात आलं ना तर मग दाभोळकर साहेबांच्या चेहऱ्यावरही आनंद दिसेल तुला. बघ, आता सगळं तुझ्या हातात आहे.
काय झालं? कसलं टेन्शन आहे आता? टेन्शन नाही रे, काळजी वाटते पप्पांची. तुला सगळ्यांचीच काळजी वाटते ना? हरी अण्णा, इथे पप्पा. ते सकाळी डॉक्टर बद्दल सांगत होते म्हणून तुला काळजी वाटत असेल ना? पूर्वीपासूनच पप्पांना जेवणाची वेळ चुकलेली चालत नव्हती, कारण त्यांना त्याचा खूप त्रास व्हायचा. मग मीच त्यांना आठवण करून द्यायचे. आणि कधी कधी तर ते मीटिंग मध्ये असले तर मी सतत फोन करून त्यांना हैराण करायचे. आणि सॉरी, मी नाही, ठीक आहे. निदान या आठवणी तरी आहेत तुझ्यासोबत, ज्या आठवून तुला आनंद मिळतो. निघताना त्यांना भेटून यायला हवं होतं ना? हो, खरंच त्यांना बरं वाटलं असतं ना. चला निघूया. का, काय झालं? नाही, काही ना. नक्की? हो. अगं, आणि आता काय होणार आहे? सगळं व्यवस्थित आहे, हो ना? हो. जेव्हा आधी असं ठरलं होतं ना, तू आणि पप्पांनी एकाच केबिन मध्ये बसून काम करायचं, तेव्हा मला इतकं टेन्शन आलं होतं. पण आता तेवढं प्रेशर नाही वाटत रे. हळूहळू गोष्टी बदलतायत जय. हो, निघूया आपण. अगं, म्हणजे ठरवलेल्या गोष्टी पण व्हायला हव्यात ना. म्हणजे संक्रांत आली आहे ना, तयारी नको करायला? अरे हो, मी तर विसरलेच होते. आणि दिवसभराच्या व्यापातनं काकूंना सुद्धा वेळ मिळाला नसेल बघ. वहिनी आहे, पण वेळ असून काम करावं असं तिला वाटलं नसेल. जय, ठीक आहे ना, सगळी तयारी होईल. हा, पण त्यासाठी आता इथून निघावं लागेल. हो, चल. काय करतेस? काय करते म्हणजे? उद्या संक्रांत आहे, लाडू वळते. नंतर वळ, आणि किचन कडे वळ. चहा दे मला. हो, आत्ता तर दिला ना. ते आत्याला 2 तास झाले. फक्त 2 तास झालेत. आता लगेच काय? तू आधी चहा देतेस की नाही ते सांग मला. हे बघा, आत्ता हातात काम आहे. हे एवढे लाडू झाले की देते. एक काम कर, तू करत बस लाडू. ती शोभेची बाहुली आणली ना, तिला सांग. शोभेची बाहुली? विराराची बाहुली. कशातच मदत नाही तिची. अहो, थोडा वेळ थांबा जरा, मीच देते. म्हणजे अजून तासभर? तू काहीतरी या मध्ये कशाला काढतेस? अहो, सणवार आले म्हणजे करायला नको का? त्यात आदिती येते दमून बघून ऑफिस मधनं, आणि आली ना म्हणजे मग मी करते म्हणून लागेल का मला? त्याच्या आधी केलं पाहिजे हे सगळं. तुम्हाला सांगते, ती आदिती म्हणजे ना. बरोबर आलं लक्षात. मी काय म्हणतो, काळी साडी आणली का? कुणाला हो? आता काळी साडी काय ते शोभेच्या बाहुलीला आणायची? अतिथीसाठी. अहो, पण
ती तर भाडे करू आहे ना. माहितीये, काही परंपरा जपायला हवी म्हणून आठवण करून दिली. माहितीये मला. मी सगळं केलंय. काय हो, पण तुम्ही तिळगुळ देऊन गोड बोलणार का ते सांगा. हे बघ, मी तुला चहा द्यायला सांगितलं, तेवढं सोडून सगळं बोलतेस. लवकर आठव, लवकर चहा दे मला. अय्या काकू, हे काय तुम्ही लाडू करताय तिळाचे? हो, तुमच्याकडे काय कारल्याचे करतात काय? काका म्हणजे ना, तुम्ही नेहमीच माझी अशी गंमत करत असता. काकू, तुम्ही मला सांगायचं नाही का? मी पण केली असती ना तुम्हाला मदत. तू पण फार गंमत करतेस ग. मी हे अण्णांना औषध द्यायला गेले होते ना. वा वा वा, एवढी काळजी सुनेला सासऱ्यांची. अण्णा काय डबल डोस घेतात म्हणतो संध्याकाळचा औषधाचा. मी मगाशी देऊन आलोय औषध. हा, नाही ते म्हणजे ते त्यांनी आलं आलं लक्षात. आता एक काम कर, माझ्यासाठी एक फर्स्ट क्लास चहा बनव. मी अहो, जरा थोडा वेळ थांबा ना. मीच देते चहा करून. हा काकू, ते मी काय म्हणते, आता संक्रांत आली ना, तर आपण आपल्या आदितीचं हळदी कुंकू एकदम जोरदार करूया काय? नाही म्हणजे तुमची हरकत नसली तर. कसं आहे, हे एवढं मोठं छान घर तुमचं आहे ना, आणि म्हणजे तुम्हीच ठरवणार, तुम्हीच मूळ मालक. हे दोघे काय भाड्याने राहतात ना, तुमच्याकडे भाडे करू आहे, त्यामुळे कोणाला काय संबोधायचं ना ते आम्ही बघू. हा, हो ते तर झालंच, पण तुम्ही नाही म्हणणार नाही, हो की नाही? अहो, मी चहा देते, तोवर तुम्ही बसात. काकू, म्हणजे मी काय म्हणत होते की आता उद्या संक्रांत आहे ना, तर म्हणजे आपण काय होतंय, आदिती आपल्या सगळ्यांसाठी खूप करते ना. इथे घरातली सगळी कामं, मग ऑफिसला जाते धावपळ करून, तिकडची सगळी कामं. तर मला काय वाटतं, आपण तिच्यासाठी हळदी कुंकू केलं तर तिला पण जरा बरं वाटेल ना. हा, की कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी करतंय, काळजी घेतंय, प्रेम करतंय. काय वाटतं तुम्हाला? मी काय करीन माहितीये का, मी ना तिच्या आईला बोलावून घेते, म्हणजे तिला पण आईची आठवण येतच असेल ना. हो, बिचारी है ना, बरोबर आहे ना माझं? हा, मी काय करीन, तिच्या आईला बोलवून घेते, जोरदार समारंभ करूया. आणि मग तिची आई आली की माहेरून तिच्यासाठी काळी साडी आणेल, काही छान छान भेटवस्तू आणेल. तुम्हाला माहितीये, गेल्या वर्षी चांदीचे करंडे आणले होते त्यांनी. बाई ग, किती छान होते. आणि हे एवढे डब्बाभर ना तिळाचे लाडू सुद्धा आणले होते त्यांनी. म्हणजे तुम्हाला तर माहितीये ना मला किती काळजी आहे तिची. आणि तुम्ही घाबरू नका, मी सगळं करेन, सगळं करेन मी एकटीने. हो, तुम्हाला खरं सांगू का, आदिती आहे ना फक्त माझी जाऊ नाहीये, धाकट्या बहिणीसारखी आहे. हो हो, इतकं प्रेम करते ना मी तिच्यावर, सगळं करेन मी तिच्यासाठी. काकू, हे बघा आली, 100 वर्ष आयुष्य आहे तुला, हो की नाही? आत्ताच बोलतो तू हिच्याबद्दल, हो की नाही? काकू, तुम्ही सगळी तयारी केली? हो अगं, केली तयारी. आदिती, मी काय म्हणते, आपण
तुझे ना छान हळदी कुंकू समारंभ करूया हा. मी सगळं करीन, तू काही काळजी करू नकोस. मी आत्ताच काकूना म्हटलं मी सगळी मदत करीन. ए मी तुझ्या आईला पण बोलवणार आहे. बरं वाटेल ना ग तुला तिला भेटल्यावर. माहितीच होतं मला, तुझं मन ओळखते ना मी. नाही वहिनी, नको. फार मोठा घाट घालायला नको. आपण नंतर बघू. अगं जय, उद्या आठवणीने वड्या घेऊन जा हा ऑफिसमध्ये. आणि आदिती, तू लाडू घेऊन जा. का हे असं वेगवेगळं? ऍक्च्युली काकूंच्या हातच्या वड्या जयला खूप आवडतात ना, म्हणून काकू असं म्हणाल्या. हो का? बरं बरं. काकू, आम्ही आठवणीने घेऊन जाऊ. येतो आम्ही. काकू मी तुम्हाला काही मदत करू? नाही अगं, राहू दे. काकू ते तुम्ही काकांसाठी चहा करायला जाताय का स्वयंपाकघरात? प्लीज प्लीज मला एक कप चहा मिळेल का? तुम्हाला काय सांगू, आज सकाळपासून इतकं डोकं ठणकतंय ना माझं. कोण कोणाला सांगणार ना. हो हो, देते ना. काकूंनी सगळी तयारी केली म्हणून किती सोपं झालं ना. खरंच खूप हौशेने करतात काकू, ते सुद्धा आपण त्यांचे सख्खे नसताना. कधी कधी तर असं वाटतं माझ्या जागी त्यांची सून असती तर काकूंनी तिला किती सुखात ठेवलं असतं ना. पण काकूंच्या नशिबी हे सुख नाही असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या सुनेच्या नशिबात काकूंचं प्रेम नाही असंच म्हणेन. कारण हेच बघ ना, जय, खूप कमी दिवस राहिले तुझ्याकडे आणि फार काही अचीवही केलेलं नाहीयेस तू. आणि आता देव मॅडम मुळे माझं काम तर खूपच सोपं झालंय. आता तुला तुमचं लग्न लपवायचंय आणि मला ते तुझ्या तोंडून वदवून घ्यायचंय. मला बघायचंच आहे तू आता काय करणार आहेस ते. आदितीला या ऑफिस मधून तू मानानं घेऊन जाणार आहेस ना? जय, काय रे? काय? मी तुझ्याशी बोलतेय, लक्ष कुठे? कसला विचार करतोय एवढा? नाही नाही, काही नाही. अपसेट आहेस? नाही. अपसेट आहेस, तुझे डोळे सांगतायत. अगं आदिती, जय, मी प्लीज प्लीज सांगशील का काय झालंय? आदिती, सध्या ऑफिस मध्ये सगळं विचित्र सुरू आहे. म्हणजे ह्या अशा परिस्थितीत काय करायचं तेच कळत नाही. मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. सोड, मी कामाचं टेन्शन आहे ना खूप, म्हणून मी उगाच विचार करत असं. नाही नाही, तू म्हणतोस ते काही खोटं नाही. खरंच ऑफिसमध्ये सगळं विचित्र चाललंय. आणि अशा परिस्थितीत ना जय, तू किंवा मी काय बोलावं काय करावं काहीच कळत नाहीये रे. आता बघ ना, मी जेव्हा काल अरविंद काकांशी बोलले आणि अरविंद काकांनी मला सांगितलं तेव्हा मला इतकं टेन्शन आलं ना. अरविंद काकांनी काय सांगितलं?
जुई नोकरी सोडणार आहे म्हणून. एकतर कालपर्यंत असं वाटतच नव्हतं की ती नोकरी सोडेल. आज पण बघ ना, ती किती वेगळी वाटत होती. तिच्या मनात एक्झॅक्टली काय चाललंय हेच कळत नव्हतं. कधी कधी कोणाच्या मनात काय चाललंय आपण काहीच सांगू शकत नाही, कारण दिसतं तसं नसतं. सत्य फार वेगळं असतं. म्हणजे बघ ना, एकतर आधी असं वाटतच नव्हतं की जुई कधी नोकरी सोडण्याचा विचार करेल म्हणून, आणि आज हे कळल्यावर माझा विश्वासच बसत नाहीये. हो, होतं असं. नाही विश्वास बसत आपला, कारण आपण समोर घडणारी परिस्थिती मनापासून ऍक्सेप्ट केलेली नसते. पण समोरची परिस्थिती जय, मला काय वाटतं माहिती, तू एकदा जुईशी बोल. तिला सांग नोकरी सोडू नको म्हणून. बोलतो मी जुईशी. तू झोप. आणि तू काम काम करून झोपतो. लवकर झोप.